नमस्कार, शुभ सकाळ. आपण आलेलो आहोत विसापूर या किल्ल्याकडे. बघू शकता तुम्ही विसापूर किल्ल्याची तटबंदी या साईडला. विसापूर किल्ल्याकडे आपण वाटचाल करत आहोत आता सध्या. तरी अखेर आपण विसापूर किल्ल्यावर आलेलो आहे. आता थोड्याच वेळात आपण वरती पोचणार आहोत, परंतु आता पोचण्यापूर्वी इथं बजरंग बलीची मूर्ती आली आहे, कोरीव दगडात कोरलेली आहे. तसंच इथं गुहा आहे, बघू शकता तुम्ही. या गुहेमध्ये काही क्षणासाठी गुरे हे करतात, विश्रांतीसाठी येतात. इथं शेण वैरण आहे आतमध्ये. खूप कोरलेली गुहा आहे, आवाज घुमतो आहे. इकडे एक गुहा आहे जनावरांसाठी, बघू शकता तुम्ही, कोरलेली आहे दगडात. आणि इकडं त्या दोन्ही गुहांच्या मध्ये एक खिडकी आहे, आवाज घुमतो आहे. इथं खूप वेगळ्या प्रकारचं वातावरण वाटतं आहे, एकदम प्रसन्न मन झालेलं आहे इथं. आता आपली वाटचाल होत आहे वरती गडाकडे, विसापूर किल्ल्याकडे. बघू शकता ही पायऱ्या कोरलेल्या आहेत. अप्रतिम लेखीव कोरीव काम केलेलं आहे या विसापूर या किल्ल्याचे. बघू शकता तुम्ही इथं एवढ्या एरियातच कोरलेल्या एक नंबर कोरीव काम झालेलं आहे इथं विसापूर किल्ल्याचं. आता आपण थोड्या वेळात जात आहोत विसापूर किल्ल्याच्या वरती. शिवम सरांमुळे आज विसापूर किल्ला बघण्यासाठी आलेलो आहे आम्ही. हा
इकडं नंदीची मूर्ती आहे. विसापूर किल्ल्यावर हे बघू शकता तुम्ही, हौद आहे, इथं पाणी साठलेलं आहे. खूप जुना हौद आहे. पूर्व साईडला हे तळ आहे. विसापूर किल्ल्याची आहे तटबंदी मित्रांनो. टाक्या आहेत या विसापूर किल्ल्यावर. विसापूर किल्ल्यावर आता आपण आलेलो आहोत बुरुजाकडे. हा दिसतो बुरुज. मला एक प्रश्न पडतो, ही एवढं जड दगड ही डिझाईन केलेली आहे, डिझाईन कोणी केलेलं आहे, त्याचा अंदाज मला लागत नाही ना, पण खरंच तर विसापूर किल्ल्यावर आपण आलेलो आहोत आणि हे जे जंग्या बघताय तुम्ही, या जंग्यातून शत्रूची पाहणी केली जात होती पूर्वीच्या काळी आणि हल्ला पण केला जात होता ह्यातून पलीकडच्या शत्रूंसाठी. आणि हे मोठ्या जंग्या आहेत हल्ला करण्यासाठी. याच्या कडून पलीकडची सर्व बाजू टेहाळणी करण्यासाठी सोपे जात आहे आणि पूर्ण खोलगट भाग आहे काही. हा, याच्यातून तोफेचा मारा केला जात होता आधी सकाळी. खूप बघण्याजोगं दृश्य आहे. आणि खूप मस्त वातावरण आहे या किल्ल्यावरचं. एक वेळ अवश्य भेट द्या या किल्ल्याला, विसापूर किल्ल्यात. आणि खूप मस्त वातावरण आहे इथल्या विसापूर किल्ल्यामधलं. आणि एक वेळ अवश्य भेट द्या तुम्ही पण या विसापूर किल्ल्याला.